नमस्कार मंडळी, आता पुन्हा एकदा इथे पसरणार आहे हास्य चांदणं, कारण पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, गेलेल्या माणसाच्या आठवणी फक्त दुःखच आणत असतात असं काही नाही. कधी कधी त्यातून संकट सुद्धा उद्भवू शकतात. कसं? चला बघूया पुढील प्रहसनातून. हो हो बोललोय नाही अरण्या माझं झालंय बॉस बरोबर बोलणं. हो, त्यांना सांगितलंय आजीला जाऊन 2च दिवस झाले, तर 2 दिवसात जॉईन व्हायला पाहिजे. अरण्या, आजी कशी जॉईन होईल? अरे मी माझ्या जॉईनिंग बद्दल बोलतोय ना अरण्या. आजी जॉईन काय बोलतोस तू? तू ठेव यार, तू सिरियस गोष्टीच्या पण ना कॉमेडी करत राहतोस. तू ठेव फोन. मी नाही येणार आहे कुठे. मला नाही यायचं. कुठे जाताय तुम्ही? बार? अरे तुला लाज वाटते? माझी आजी गेली इथे आणि तुम्हाला बारमध्ये बसायला बोलवतोयस? येतोय मी, ठेव फोन. कुठल्या याच्यात फक्त ते मेसेज करून ठेव. हा, येतो मी. सॉरी. नमा ठीक आहे, आता सावर स्वतःला. आजीला जाऊन झाले 2 दिवस आता. कसं सावरू? कसं सावरू तुम्ही सांगा ना. हो, माझा अजून पण विश्वास नाही बसत आहे. आजी गेली त्याच्यावर. हो ना, मग आपण विश्वास बसत नाहीये म्हणून गेलेली आजी परत आली तर घाबरणार नाहीस का? सॉरी, तो अरुणचा फोन होता, ते असं ते सुचलं. ऐक ना नमा माझं. नमा, आजी गेली आहे हे सत्य स्वीकार आता आणि बाहेर पड. खरंय, हा, बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही पण बाहेर पडा, कामावर जा. 2-3 दिवस झाले आता सुट्ट्या होऊन बस झालं. नाही जातो सध्या खाली जाऊन येतो मी. का हो? अरुण भेटतोय, सांत्वन करायचं त्याला माझं. त्यांना भेटून येत आहे का? हो, सांत्वन करायला भेटायचंय. बोला घरी नको, वहिनी आहेत, आपण बाहेर. नाही हरकत नाही, तुम्ही जाऊन या. फक्त मी तुम्हाला ना पिशवी देते, कांदे आणि बटाटे घेऊन या तेवढे. हो ठीक. हॅलो अरण्या, ऐक, कोपऱ्यातलं टेबल बघ, अंधार असलेलं. नाही हे काय, निघतोच आहे मी. हा, नमस्कार खांडेकर. नमस्कार. अरे देवा सर, तुम्ही घरी का आलात? बॉस म्हणजे ऐका सर, मी ऍक्च्युली ना मी 2 दिवसात जॉईन होणार. सर मी 2 दिवसात जॉईन होणार. खांडेकर सर मी समजू शकतोय मी. ऐका ना, 2 दिवसात जॉईन होणार आहे सर. काही गरज नाही त्याची. आठवड्याभराने जॉईन व्हा. काळजी घ्या स्वतःची. हो पण सर म्हणजे बॉस ऐका माझं. नका सारखं सर बॉस करू. तुमच्या घरी आलोय मी. कशासाठी आलोय? हाक मारायला आलोय ना, सांत्वनासाठी आलोय ना. बरोबर. मी या कंपनीचा पालक आहे, लक्षात घ्या. फक्त बॉस नाहीये मी तुमचा. इथे तुमच्या घरात मी बॉस म्हणून आलोय का? नाही, मी सर देशपांडे सर तसं नाही आहे. मी बरोबर आहे. सर देशपांडे म्हणा, सर नका म्हणू. सहकर्मचारी समजा मला. हा, ठीक आहे, ओके. नाही अगदीच असं नको. हा, काळजी घ्या स्वतःची. हो खूप केलं ताजीसाठी, पण आता काय आपल्या हातात नाही. बरोबर. वहिनी नाही, आजी गेल्या. नाही या आत्ता आल्या त्या. नमस्कार. मी ओळखलं नाही तुम्हाला. अगं हे आमचे सहकर्मचारी सर देशपांडे. अच्छा, नमस्कार. नमस्कार. बसा ना सर. हो, नाही मी दर्शन, सॉरी मी चप्पल घालून बूट हरकत घालून. नाही. इथे काढू? चालेल? काढा. सॉरी. हा नाही हरकत. मी दर्शन घेतो. हो. बसा ना. बसू. प्लीज. हे ऑफिस मध्ये येत नाही तर खूप प्रॉब्लेम होत असेल ना? नाही, होतो तसा थोडा प्रॉब्लेम, पण आपण समजून नाही घेणार तर कोण घेणार? खरंय. नाही, तुम्ही लाख समजून घ्यालो, त्या पांड्याने समजून घेतलं पाहिजे ना. पांड्या कोण? नाही पांड्या तुमचा बॉस. नाही. पांड्याने समजून घ्यायला नको का? हा, माझं म्हणणं चला ठीक आहे. ह्यांचा टिफिन पण खातो तो पांड्या. अरे देवा, मला किती राबावं लागतं सकाळचं.
मला राबावं लागतं की नाही बरोबर. पांड्यासाठी हा, हा, हा? बरं पांड्याचं ठीक आहे, पांडीचा काय प्रॉब्लेम? अरे पांडीला वेळच्या वेळी डबा बनवून देता येत नाही का बॉसला? वहिनी मोठ्या हुद्द्यावर आहे ना तुमचा नाही, पांड्या. नाही, कोणाबद्दल बोलताय तुम्ही एक्झॅक्ट? अहो तुमचे बॉस ऑफिस मधले. पांड्या मग काय हे ह्याला काही म्हणजे नाही 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 खांडेकर वहिनी काय बोलतायत? गल्लत होते. हे बोलते ते वेगळे आहे हा. आणि मी बोलतो ते वेगळे आहे सर. हा? खांडेकर या सर, या 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 या, या वहिनी सर, काहीतरी ऐका बोल. ना. खांडेकर या ना अहो, वहिनी ते हे या, झालंय. या 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 खांडेकर या. बसा 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 खांडेकर. बसा काय काय म्हणत होता नाही वहिनी? नाही तसं नाहीये ते सर देशपांडे, ऐका हा, माझं. काय धक्का बसलाय हो, आजी गेल्याचा ना धक्का बसलाय यांना, त्यामुळे हे असलं काहीतरी वागत असत. मला धक्का बसला. सावरा हे अगदीच- मला सांगत होता तू. हे मान्य आहे मला. धक्का बसूच शकतो. फारच जवळ होते आजीच्या ते, फार लाडके होते ना. आणि हो. तुम्हालाच नाही हो, संपूर्ण ऑफिसला धक्का बसलाय, कारण ऑफिसने खूप ऍडजस्ट केलंय त्यांना आजीच्या आजारपणात. सतत आजारी असायची आजी, त्यामुळे नाही ठणठणीत होत्या. आजी अगदी ठणठणीत होत्या. नाही हे गेले तुम्हाला गंमत सांगते, हे काय करायचे सतत ना रडत रडत ना त्या पांड्याला माझ्यासमोर फोन करायचे आणि त्यांना सांगायचे आजी आजारी आहे, आजी आजारी आहे, सतत फोन करून सांगायचे. एवढी ठणठणीत आजी हो, बिचारीला आजारी कसं मग? नाही, पण आजी 3 वर्ष आजारी होती. नाही हो, कणकट आहे आमची म्हातारी. होती म्हणजे बिचाऱ्या आता गेल्या. अजून गेली बा. शांत व्हा. काय आता हे हसवं गाळून उपयोग आहे का? मी त्यांना किती वेळा सांगितलंय नका हे आजीला सतत आजी सिरियस आहे, आजी सिरियस आहे म्हणून त्या पांड्याला फोन करत जाऊ, पण नाही हो. ऐक ना, हे ते आहेत तुम्ही ते- गप्प बसाओ, गप्प बसाओ तुम्ही. मला बोलू द्या, आज मला बोलू द्या, मला माझं मन मोकळं करू द्या तुम्ही. वहिनी, आता विषय निघाला म्हणून विचारतो, आजीला आजार होता ना स्मृतिभ्रंशाचा? आजी गेली. माझी आजी गेली. नाही हो, हं? नाही. आजी दैवी देणगी तिला. आजी गेली. हो अहो सगळं मान्य, तुम्ही सावरा हो स्वतःला, हे असंच वागतायत. अहो आजीचा आता तुम्ही विषय काढलात म्हणून सांगते, दैवी देणगी होती आमच्या म्हातारीला. अहो म्हातारीची बुद्धी एवढी तल्लक ना, तुम्हाला सांगते 5 वर्षाची असताना कुठला फ्रॉक घातला होता म्हातारीला एवढं सुद्धा आठवायचं लहानपणीचं सगळं. बेळगावला काय मज्जा केली, माथेरानला माकडं किती होती आणि किती आम्ही खेळलो वगैरे सगळं अरे आठवतं. वा. आता त्या दिवशी मी तिला शेपूची भाजी करून दिली बर. खायला, तर मला म्हणाली काय ग नमा, 13 दिवसापूर्वी पण तू मला शेपूचीच भाजी दिली, आता परत मला शेपूचीच भाजी खायला घालशील का ग? एवढं लक्षात होतं? एवढं लक्षात. डिमेन्शिया वगैरे नव्हता आजीला? तेच आहे अहो, मी सांगते काय दैवी देणगी हो म्हातारीला आमच्या. अच्छा. इतकी तल्लक बुद्धी होती तिची. अरे वा, अरे वा, एवढं काय बोलायचं आता सांगा. तुम्ही बोलाल खांडेकर, मी आता काय बोलायचं खांडेकरवर? खांडेकर काहीच नाही बोलू शकत त्याच्यावर. काय गप्प बसत. खरं तर ना मला कधी कधी यांचं पटायचं, पण तो पांड्यांना ऐक, जरा ए, जरा खरंच- गप बस ना माझ्या आईशी. खरंच तो इतका त्रास द्यायचा ना तो वहिनी पांड्याने? नाही पांड्याने काय केलं, आजी पण चिडायचे त्याच्यामुळे, त्या पांड्यामुळे. रात्रभर यांना थांबवून ठेवायचे होते ऑफिसमध्ये. यांना मग हे काय चुकीचं आहे? किती वेळ माणसाने ड्युटी करायची सांगा बरं. हा तुम्ही मला नका आता बोलू, ते काही पांड्याला जाऊन सांगणार नाहीये सगळं. तुम्ही थांबा, मला जरा बोलू द्या, मला मोकळं होऊ द्या आज. बोला 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 वहिनी, बोला तुम्ही बोला. मला मोकळं करणार आहे नंतर. नाही बोला बोला वहिनी, नाही मी तुम्ही सांगा. बोलणारच आहे, आज मी ठरवलंच आहे, आज मला बोलायचंच आहे. तुम्ही खूप म्हणजे पहिल्यांदाच आपली तशी भेट हो, होती, हो. तर ह्यांनी पण राग धरला डोक्यात पांड्याबद्दल, मग ह्यांनी पण सोडलं नाही. ह्यांच्याकडे ना एक वेगळं सिम कार्ड होतं, हा जो नंबर हा. पांड्याकडे मला नव्हता. कांदा ना, कांदा मला गरगरतंय. काय? कांदा ना. देणार देणार खांडेकर, कांदा देणार, बटाटा देणार, भेळ करणार, भेळ. थांबा 5 मिनिटं. पाणी प्या थोडस. हा तर मी काय सांगत काय, होते? SIM कार्डचं आता सांगत सिम होता कार्डचं सांगत होते. तर सिम कार्डचा ना ह्यांचा एक जे सिम कार्ड होता ना त्याचा नंबर पांड्याकडे नव्हता. तर हे काय करायचे, आजीला त्या सिम कार्ड वरनं फोन करायला सांगायचे. मग आजी त्या पांड्याला फोन करायची आणि हे सांगायचे शिव्या घाल, शिव्या घाल. आणि आजी हो आमची कोकणी हो पक्की असल्या शिव्या घालायची त्या कोकणी भाषेत त्या पांड्याला. हा आणि हे बाजूलाच उभे असायचे ना, मग शिव्या घालून झाल्यावर हे काय म्हणायचे, अजय रॉंग नंबर लावलाय, ठेव फोन. खांडेकर
म्हणजे पांड्याला कोकणी भाषेत माय ऐ- ऐ- औषिक ऐका ना ऐका ना हे सगळं आजी बोलायची आजी ते शिव्या घालायची. तुमच्या सांगण्यावरून हो. तरी तो पांड्या तुम्हाला म्हणायचा आपण कंप्लेंट करूया तुम्ही काय म्हणायचात म्हातारी आहे जाऊ द्या सोडून द्या विषय रॉंग नंबर लागतो. मी समजवतो मी ऐका थांबा असाच डिस्टर्ब व्हायचा तो पांड्या. शपथ सांगते असाच. त्याला शेवटपर्यंत पांड्याला कळलं नाही की सगळा गेम खांडेकर करतायत. आज कळलं पांड्याला सगळा गेम खांड्या करतोय ते. पांड्याला कसं कळेल? कारण मी पांड्या आहे वहिनी. यांचा जो बॉस आहे पांड्या तो मी सरदेश पांडे मी आहे तो. ज्याच्या बायकोला तुम्ही आत्ता 10 मिनिटापूर्वी पांडी म्हणालात तो मी आहे. जिला अक्कल नाहीये डबा करायची ती माझी बायको आहे. डेड पॉज. चहा टाकते मी. नकोय मला चहा. लाज नाही वाटत तुम्हाला खांडेकर? मला आधी सांगायचं ना हा पांड्या आहे म्हणून. मगाचपासून काय गुरुवारची व्रतकथा सांगतोय तुला? ते आले सांत्वन करायला 31ला आल्यासारखी गप्पा मारतेस त्यांच्या बरोबर. थोडी लाज बाळगा. माझ्या तोंडावर बोलाल हे सगळं. थोडी लाज बाळगा खांडेकर. ऐका ना सर काही सांगता घरात काही सांगता. इतकी वर्ष आम्ही तुम्हाला सिंपती दाखवत होतो. 3 वर्ष वहिनी 3. काय सांगितलं या माणसाने घरात की हा रात्रभर ऑफिस मध्ये राबत असतो. आता विचारा याला एकदा खरं विचारा. 4:15 वाजेपर्यंत तरी थांबलाय का ऑफिस मध्ये? थांबा ना आता. 5ला तरी थांबा ना आता. ऑफिस की 5:05ला हा माणूस रेल्वे स्टेशनला असायचा. घरी जायचंय. सर दोघांना उत्तर द्यावे लागतील. थांबा. ऐका ना एक मिनिट. एक बाजूला. एक मिनिट. अरे कुठे जायचंय हे? मला नाही माहिती कुठे जायचंय. मला कधीच कळलं नाही कुठे जायचंय. मला ऑफिस मधनं निघताना सांगायचंय माझी आजी आजारी आहे, तिला त्रास होतो, तिला स्मृतिभ्रंश आहे, तिला डिमेन्शिया आहे, तिला डॉक्टरांनी असं सांगितलंय तसं सांगितलंय. आत्ता मागच्या महिन्यात या माणसाने मला सांगितलं आजी खूप सिरियस आहे, डॉक्टरांनी सांगितलंय हवा बदल करायचा आहे, गोव्याला घेऊन गेला. सगळं सांगा तुम्ही. हा सगळं सांगा सर. गोव्याला काय घेऊन करायचं गेलात सगळं? तिला या आजीला? गोव्याला गेला होतात तुम्ही? आजीला घेऊन गोव्याला गेला होतात? माझी आजी गेली तुम्ही गोव्यावर गप्पा मारता. काय वाटतं तुम्हाला? अरे आजी गेली गोव्या. शांत बसा. मी समजू. थांबा मला बोलू द्या. मी गेले 3 वर्ष तुमच्या मागे लागले. मला गोव्याला घेऊन चला. तुम्ही आजीला गोव्याला घेऊन गेलात ना? आजीला गोव्याला घेऊन नको आठव. ऐक ना. अरे देवा नको. एक मिनिट. हे आजीला घेऊन गोव्याला कधी गेले होते? वहिनी असं काय करताय? मागच्या महिन्यात 15 दिवसांसाठी नव्हते का गेले? एक मिनिट. पण मागच्या महिन्यात तर अख्खीच्या अख्खी आजी माझ्या सोबत होती. मग हे गोव्याला घेऊन कोणाला गेले होते? नाही एक मिनिट. पण मुळात ते गोव्याला पण नव्हते गेले. महाबळेश्वरला त्यांची कॉन्फरन्स होती ना? अरे ऑफिस काय स्ट्रॉबेऱ्या पिकवतं? महाबळेश्वरला कशाला जाईल कोणतरी? इथे कॉस्ट कटिंग चालली आहे ऑफिस मध्ये. 2 नंतर चहाचं मशीन, 5 नंतर एसी बंद ठेवतो आम्ही. स्टाफला कशाला महाबळेश्वरला पाठवायचा? उगाच आपलं काहीतरी. गोव्याला गेलेत. 5 जणांची जेमतेम कोर टीम आहे आमची. 5 जणांची. त्यात पण एक माणूस गेला आजीला बरं नाही म्हणून गोव्याला घेऊन. बरं त्यात एक माणूस गेला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, 4 जण सांभाळतील. पण आमच्यात त्या पुष्पा केंद्र आहेत त्यांच्या पण आजोबांना बरं नव्हतं, त्याही गेल्या होत्या. तर काय एक मिनिट. तुम्ही काय बोललात? ऐका पुष्पाबद्दल बोलले ते पुष्पा कोण? ऐक ना. इंद्रे. इंद्रे. मी एक सांगतो. मिनिट. नाही तुम्ही असं का केलं? अशीच होती रिएक्शन ती. ऐक का केलं? पुष्पा ऐक ना. केंद्रेला घेऊन तुम्ही गोव्याला गेला होता त्याचा अर्थ? नाही पुष्पा तुम्ही पुष्पा खांडेकर. केंद्रेला घेऊन आई- तुम्ही गोव्याला गेला होता? नाही. अरे रे मी तर सुनेंगाच नाही रे साला. तो तू गेला रे खांड्या. मैं झुकेगा मैं बोल रहा मैं झुकेगा. तर मला झुकने को चान्स. बस रे खांड्या. लाज वाटली पाहिजे खांडेकर तुम्हाला. तुम्ही ऑफिस मधल्या त्या पुष्पा केंद्रे अहो मला हे- 2 माणसं एकत्र गोव्याला जातात. एकाची आजी बरी नाही, एकीचा आजोबा बरा नाही. आई. वहिनी हे आता या महिन्यात सुरुवातीचे 5 दिवस तुम्हाला तरी गुवाहाटीला घेऊन गेले अहो होते ना? थांबा ना. सगळंच का सांगायचंय सर? सगळंच सांगायचं? हात मारायला आला तुम्ही सगळंच सांगाल? एक मिनिट सर. गुवाहाटीचं काय म्हणणं आहे मला माहित नाही. गुवाहाटीला कोण गेलं होतं? वहिनी तुम्ही मी
कधी गेले होते? अहो या महिन्याच्या सुरुवातीचे 5 दिवस हा. खांडेकर मला असं म्हणाले काय म्हणाले? की आजी सतत आजारी असते, माझी बायकोच आजीचं सगळं करते ना, हेच करत तिला उसंत नाही मिळत. नेमकी आजी आठवडा झालं भावाकडे गेलीये, हो. तर बायकोला थोडा वेळ मिळालाय. आपली जी गुवाहाटीला कॉन्फरन्स आहे तिथे मी माझ्या बायकोला घेऊन जाऊ का? म्हटलं हो प्लीज न्या, मी कुटुंबवत्सल माणूस, म्हटलं प्लीज न्या. यांच्यासाठी गुवाहाटीला 5 स्टार हॉटेलमध्ये मिस्टर अँड मिसेस खांडेकर नावाने एक स्वीट बुक करून दिलाय मी कंपनीच्या पैशातून. पुष्पाला घेऊन गेला होतात ना तुम्ही? खरं खरं सांगा, तुम्ही अशी पुष्पाला काय घेऊन गेला करतेस? होतात की नाही? विसरलीस का मी तुला टॅक्सी करून दिली गुवाहाटीसाठी? ती नानावटीसाठी. लाज वाटू द्या. गुवाहाटी हो. थोडी लाज वाटू द्या. टॅक्सीने कोण जातं गुवाहाटीला? बघा ना कसं बोलतायत ते. मला माझी आजी गेली, तुम्हीच बोला. माझी आजी गेली, माझं कोण नाही या जगात. सगळे मला बोलतात कोण आहे माझं या जगात. आजी मी तिने स्वामी जगाचा भिकारी. मला बोला. वाट बंद करा. बस झालं. मला आता खरं खरं उत्तर हवंय. तुम्ही गुवाहाटीला कोणासोबत गेला होतात? आणि जर मला उत्तर मिळालं नाही ना तर मी आजीकडे पाठवून देईन. तुम्हाला लक्षात ठेवा. नाटकं सुचतायत माणसाला. 1 मिनिट, खूप झालं दोघांचं. हो हो. मला बोलू दे. मला बोलायला देणार आहात की मला नाही? ऐकायचंच आहे. मला तुम्हीच दोघं बोलता. मला- ठीक आहे, तुम्हीच दोघं बोला. मला नाही, मी जातो. मी जातो. मला नाही. खबरदार. खबरदार, घराबाहेर एक पाऊल जरी ठेवलं तर. मला बोलायचं ना, मला बोलू द्या ना तुम्ही. मला पण ऐकायचंय. मला बोलायला देत नाही तुम्ही. या बसा. बसा, बोला. मला बोलू द्या काहीतरी. मी सांगणार तुम्हाला. ऐकायचंय मला, बोला. मला हे बघ, हे असं हे बोलायला देत नाही. याला काय अर्थ आहे? मला बोलू द्या ना मला. बोला. बोला ना आता, ऐकतेय मी, बोला. ऐका सर, काय झालंय, जी सुरुवात झाली ना बॉसवर ना, ते बॉस वेगळे, ते तुम्ही नाही, कळलं का? त्यांचा बॉस, अरे छे, अरे ऐका ना, तुम्ही ऐकतच नाही आधी. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून तर घ्या आधी. ते बॉस वेगळे, ही जे बोलते ना ते बॉस वेगळे, आणि हिने जे आधी सांग, मला बोलू दे ना यार. बोलू दे ना मला यार. मग बोलायला देत नाही तुम्ही. मग बोलू द्या. ही जी आजी बोलते ना ती आजी छे यार छे, हट यार छे, तुम्ही बोला ना यार, मला ऐकू. हे बघ, ती आजी वेगळी, ती आजी होती, माझी आजी ठणठणीत होती. आता आजीने, अरे ऐका तर. अरे ऐकतच नाहीत यार. मला बोलू दे. हे बघ काय आहे, आजी माझी होती ना ती ठणठणीत होती. ती आजी होती माझी, चल रे भोपळा टुनुक टुनुक. मी चुकलो, मला माफ करा. चुकलो, मला माफ करा. लाज आहात तुम्ही खांडेकर, लाज. मी आहे. ऑफिसच्या पैशावर इतके वर्ष मजा मारलीत, ऑफिसला गंडवलत, अख्ख्या ऑफिसला गंडवलत, मला पांड्या म्हणता तुम्ही. हा, 3 वर्ष माझी आजी आजारी म्हणून सुट्ट्या टाकल्या, लवकर घरी आलात. यापुढे मला ऑफिसमध्ये दिसायचं पण नाही. नाही सर, हे खांडेकर, यू आर फायर्ड. नाही सर, हे असं करू नका सर. ऐका ना माझं. यू आर फायर्ड. सर ऐका ना माझं सर. ऐका ना माझं. सर, मी हे करतो. सर देशपांडे सर, ऐका ना सर. खबरदार. खबरदार, जर उमरा ओलांडून घरात आलात तर आजीकडे पाठवून तुम्हाला लक्षात ठेवा. ऐक ना नमा, मी काय बोलतो ऐक ना. ऐक ना नमा, माझं ऐक ना. वा 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 नमा, खांडा आणि पांड्याची जुगलबंदी पण खूप छान होती. भारी परफॉर्मन्स. प्रसाद दा. 2 गोष्टींसाठी मी तरसलो होतो पशा. एक, नावात टॅलेंट आहे असं मला किती दिवस म्हणता नाही आलं, आणि 2, तुला मिठी मारण्यासाठी. अफलातून ग्राफ होता पशा, आणि अफलातून टायमिंग होतं तिघांचंही, आणि या दोघांनी तुला फार मोलाची साथ दिली. फार उत्तम, मजा आली मला. थँक्यू. फारच मजा आली. सई. मला खूप आनंद होतोय, कारण आज मी तुझी बहीण तुला जुजबी द्यायला येणार आहे.
पुन्हा एकदा रंगणार आहे चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे वाक्चातुर्य आणि संभाषण कला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या कलेला एका वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी. जे समजवण्यासाठी मंचावर येतात अर्थातच हास्यजत्रेचे इरसाल कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचा तीळ घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांचा गूळ टाकतो आणि गरम करतो, आणि मग आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांचा त्या चर्चेला आकार दिला की झाला आपला तिळगुळ तयार. सर कसं वाटलं माझं संक्रांती स्पेशल इंट्रोडक्शन? अशी ओळख कोण करून देतं? सर मी करून देते सर. प्रत्येक वेळेला असं क्रिएटिव्ह रचत असते मी. नाही, पण तुमच्या लक्षात येत आहे का, क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही मान्यवरांच्या गुळाचा पाक करताय. नका करू असं. सर रसिकाजी, त्यांना नसेल आवडलं तर तुम्ही माझा पाक करू शकता आणि त्याच्यात तीळ टाका. मला पाकातलं तीळ लय आवडतं आणि तो गालावरचा तीळ आहे ना, तो पण टाका, लय मजा येईल. ईशा मोरे जा तिकडे. तुम्ही आधी जा, मी मागून येतो. काय 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 बोलतो? ते लोकांना संशय नाही म्हणून. अहो, या मोरे जा डुशुम बुशुम बुशुम. उफ, उम्मा. अरे काय चाललंय, काय चाललंय? हा? काय उम्मा, काय उम्मा? ते रफी साहेबांचं गाणं मध्येच गप्पा बसा. आठवलं. उम्मा. उम्मा म्हणे. तुम्ही मला सांगितलं होतं हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाचा आहे, हो, लाईव्ह आहे. दिसणार आहे. आहे आहे. मग वाघा ना तसं थेट प्रक्षेपण आहे, तसं वाघा फ्लर्टिंग करताय नॅशनल टेलिव्हिजनवर. असं नका करू प्लीज. सॉरी सॉरी. कार्यक्रमाला सुरुवात करूया ना. हो हो करूया, पण लगेच अशी कशी सुरुवात करणार? नेहमी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या कवितेने होते. लोक काय म्हणतील? हर्षद हर्षद. कोण हर्ष? ते कवितेच्या अगोदर म्हणतात ना, ते इर्षाद इर्षाद. त्या इर्षाद इर्षाद हो. इर्षाद इर्षाद. सो क्यूट. उम्मा. आता कविता वाचू द्या मला. तर मंडळी, माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे संभाषण कला. आहा. संभाषण कला, संभाषण कला शिकवू का तुला? ऐकतोस काय रे मुला? झालायस काय तू खुला? लाडूचं उलट होतं डुला, लालूचं उलट होतं लुला, लल्ला 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 संभाषण कल्ला, संभाषण कल्ला. अरे बापरे. जबरदस्त. अंगावर लुला आला. अंगावर आला. काय आलंय? कसला लुला आलाय अंगावर? काय वाटेल ते बोलाल. अरे काय चाललंय? कळतंय का तू? अहो, संक्रांत स्पेशल एपिसोड आहे. हो, हो. काहीतरी क्रिएटिव्ह करण्याच्या नादात काहीही करताय तुम्ही. हा? आणि काय हे काय जबरदस्त? काय जबरदस्त? जबरदस्त. काय नाही जबरदस्त. जबरदस्ती यमक जुळवलंय आणि कविता केली आहे त्यांनी. असं नका ना करू. आपला कार्यक्रम आहे, त्याचा चर्चासत्र सुरू करायचं. प्लीज त्याच्याकडे वळा ना प्लीज. हो हो हो. Shut up! Shut up the silence! Baby doll! You forget to introduce me? सॉरी 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 मी विसरले. प्रेक्षक हो, तर आपले हे नवीन नाही, जुनेच पण नव्याने परत एकदा आलेले आपले प्रेक्षक मिस्टर शाह. Oh, श्याम, श्याम, जिसे देखकर सुंदरिया करती है याम 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 याम. Thirsty eyes. Oh, beauty without brain. Green chili. Let's do something silly. After all, I am the brand of love. I am the original cowboy.
मैं बेलगाम घोड़ा हूं, अपने प्यार का लगाम मुझे कस के पहना दो। Don't be shy, give me a try. काय I like your ठुड्डी. ए वसड इकडे. शी इज माय, आय एम हर. पायदाइशी बुड्ढे. चले हुए मनोज वाजपेयी. जबान मत चला वरना जबान से पोछा लगवाऊंगा. ए वसड्या, मी कोकणातला आहे. हा इथं सोलीन ह्याच्यात नारळ फोडीन. अरे हॅलो अय अरे काय सॉरी सॉरी. कोण आहेत हे आयाम श्याम जाका. याची कॉमेडी आधी झाका. यूथ आला याच्या कॉमेडीला. प्लीज बसा प्लीज बसा. काय चाललंय? काय विषय आहे आपला आज? संभाषण कला आणि काय भाषा चालली आहे? काय बोलताय एकमेकांची तुम्ही? ऐका आपलं खूप खूप वेळ असाच गेलेला आहे. मला असं वाटतं आपण आता मूळ चर्चेकडे यायला हवं. लक्षात घ्या चर्चा सत्र ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आजचा आपला विषय. सर आता तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज त्यांना सांगा ना. नाही मला वाटतं त्यांना काहीतरी विचारायचं. हा विचारा तर ना, please. आजचा जो आपला विषय आहे हा सर प्लीज. त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. वाकवलेली छत्री आणि सांभाळ तुझा कुला. काय आपला आपला काय विषय आहे आजचा? वाकवलेली छत्री आणि सांभाळ तुझा कुला. तर मला एक प्रश्न पडलेला आहे की छत्री बंद करून वाकवायची का उघडून वापरायची? सर सर क्या बात आहे क्या बात. सर काय उत्तर द्याल? चल बसून द्या उत्तर. चालेल. देतो मी उत्तर. पण मुळात ऐका काय होतंय काही झालं? तुमचा ना विषय तुम्ही चुकीचा वाचताय. विषय आहे वाक्चातुर्य आणि संभाषण कला असं लिहिलंय. बसा 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 सर सर बसा सर बसा. काय काय मला कळत नाही काय प्रेक्षक आहे ते. तर आपला विषय प्लीज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो. वाकवलेली छत्री वगैरे असा विषय नाही आपला. वाक्चातुर्य आणि संभाषण कला हा आपला विषय. हे बघा ही बोलणं ना कला आहे. संभाषण कला आपण का म्हणतो? कारण बोलण्यात ना एक आर्ट आहे, एक कला आहे. असं म्हणतात बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. वा 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 वा. काय पण सांगते ती. काय बी सांगायला का पाहुणा आलं म्हणून आम्ही हो करायचो नाही, सगळ्यांना. असं आहे, असं कसं आहे? असं नाही सर. तर मी तुमच्याकडे माती घेऊन आलो मुडूबर. म्हणलं माती लय भारी आहे बरं का, माती घ्या आणि पैसे द्या. घ्याल का तुम्ही? नाही तसं नाही. आणि सोनं घेऊन आलो तर लगेच सोनं घेऊन जाल. सोन्याचं नाही नाही असं नाही. एका शब्द तुम्ही मुळात या वाक्याचा अहं. ऐका ना. नाही नाही सर. अरे पण मला नाहीच तर. नका बोलू नका बोलू 5 नाही मिनिट. बोललो तर सोनं कसं इकलं जाईल माझं सांग. अरे नाही पण एखाद्याला सोनं विकायचंच नसेल म्हणजे तो काय म्हटला माझं सोनं घ्या आणि याला काय विकायचं नसेल तर कसं विकणार ना. वाटेल नका बोलू. थांबा 5 मिनिटं. 5 मिनिट वाटेल मनाला येईल ते बोलतात. 5 मिनिट काय मूर्ख माणसं आहेत काही. नाहीच पण ती नाही मातीच नाही. अरे 5 मिनिटं थांबणार आहे. माने तुम्ही बोलला म्हणून नाही तर. वासीबेब. अरे काय हे? काय इथे मी आलोय ना गेस्ट. माझं ऐका ना. ही बाई शूट करते आणि तुम्ही ऐकता. असं नका करूया ना. माझं सांगा. ऐकतात ते सर. पण मला आरडाओरडा करावा मला लागतो. सांगा मी थांबवेन. तुम्ही बोला सर. बोला बोला. नाही काय होतं ना हे असं बोललं नाही पाहिजे पाहुण्यांची. ही चुकीची संभाषण कलेबद्दल हेच मला सांगायचं आहे. मुळात आपण कधीच कुणाशी अरे रावीने अर्वाच्य भाषेत नाही बोलायचं. आवाज चढवून असं दमाने असं नाही बोलायचं. नाही मुळात डिसेन्सी असली पाहिजे. डिसेन्सी. संभाषण कलेतली गंमत काय? अदबीनं बोलायचं. बरोबर. नाही बा म्हणजे आम्ही एवढे दिवस आम्ही आमच्या तोंडाने बोलता वाय. अदबीने कसं बोलतात तर आजपर्यंत आम्हाला माहितीच नाही. अदबीने म्हणजे अदब 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 ठेवून बोलायचं. हा ती मला माहिती आहे. आमच्या गावाकडे माहिती ती गेला काय माणसाचा काय आतबाद आहे होय. अरे अदबदा नाही रे बाबा. एखाद्या माणसाचा दबदबा असतो. हा तर पाऊसच पडणार नाही तर दबदबा कुठून येणार आहे? नाही, बरोबर आहे. आणि त्याला धबधबा काय म्हणायचं? पाणी पडतं तर कसं बदबदा पडतं ना. मग बदबदा म्हटलं पाहिजे ना. नाही बदबदा म्हणजे तसं नव्हं. माणसं जास्त बोलतात नाही गप्पिष्टात ना त्याला बदबदा म्हणतात. हा. आणि बऱ्याचदा कसं माझं पाठांतर नसेल तर येतो त्याला काय बोलतात? त्याला बुडबुडा म्हणतात. तो तुम्हाला येत नाही. तुमच्यावर जे काम करतात ना त्यांना येत. पण
मला एक विचारायचं होतं तुम्हाला माहितीये का पाठांतर होण्यासाठी काय करायला पाहिजे नेमकं? काय नाही 4 बदाम रात्री भिजत घालायचं हा. तर सकाळी सोलून खायचं नंतर त्याची सालं खायची. नंतर नाही नाही त्याच्यापेक्षा ऊस कचा कच चावून खावा. ऊस खाय रस नाही प्याचा. नाही. ऊस कसा खायचा? कसाकाच. हा, हे बघा. अरे नका ना रे, काय तुम्हाला कळतंय का? आपला विषय नाहीच आहे हा की आपण काय बाबा आता उसाचा चोथा करायचा का बदामाची सालं काय, हा विषयच नाही आपला. हो. आपला विषय आहे संभाषण कला. नाही बरोबर आहे साहेब, म्हणजे कसं आहे, बराच वेळ झाला आपला विषय भरकटतोय. एक्झॅक्टली. आता जो विषय त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय, हा. वाच की कुत्र्या आणि साबण लावू का तुला? मळ साचला इथे माझ्या, कशाला साबण लावताय मरायला? काय लिहिलंय ते नीट वाचा. वाक्चातुर्य आणि संभाषण कला असं लिहिलंय. सर सर तुम्ही चिडताय सर चिडू चिडू नको तो काय करू. प्रेक्षक आहेत सर आपले. त्यांना एकदा सांगून कळत नाहीये त्यांना. काय माणसं आणलीत तुम्ही, वाचता येत नाहीये त्यांना. वाचकी कुत्र्या, अरे वाक्चातुर्य आहे ना ते, वाचकी कुत्र्या काय? सॉरी सॉरी. मुळात संभाषण कलेबद्दल काहीतरी सांगायला आलं आणि संभाषणच होऊ देत नाही ती माणसं भलतीकडेच घेऊन जात आहेत चर्चा. असं नका ना करू प्लीज. नाही आता आपण मुद्द्यावर ठाम राहूया सर, तुम्ही बोला. तुझ्या लॉजिक क्वीन स्वतः विषय वेगळीकडे नेते. असं नका करू मला. शांतपणे माझा ऐका. संभाषण कला आर्ट आहे. एखाद्या माणसाची ना ही कला असू शकते. हे पदोपदी तुम्हाला जीवनात उपयोगी पडू शकतं बोलणं. कारण आपला आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. आपण काय बोलतो, कसं बोलतो हे फार महत्वाचं आहे. सोपं उदाहरण देतो. एखादं प्रोडक्ट विकताना कसा फायदा होतो या कलेचा ते तुम्हाला सांगतो. आता हे साधं पेन आहे. मग फेक आणि नवीन घ्या ना. अरे कंप्लेंट नाही करत आहे मी. कंप्लेंट नाही केली. हे साधं पेन आहे मला नाही. ऐका, हे साधं 5 रुपयाचं पेन. नहीं चाहिए आगे जाओ. अरे काय सेल्समन आहे का मी? थांब ऐका ना पूर्ण प्लीज. हे साधं 5 रुपयाचं पेन मला 100 रुपयाला कोण विकून दाखवेल? मी विकू शकतो. प्लीज प्लीज एक मिनिट. हा पेन घे आणि मला 100 रुपये दे. मी माझी पोरगी देतो, तिच्यावर लग्न कर. अहो 100 काय 500 घ्या तुम्ही. काय सांगतो? हे काय 500? आणले हे बघा 500. कसं वाटलं माझं वाकडं चातुर्य? अरे काय मूर्खात का तुम्ही? कळतंय का तुम्ही काय व्यवहार केलाय? काय? 5 रुपयाच्या पेनासाठी तुम्ही तुमची मुलगी दिली लग्न करून. नाही नाही मला मुलगीच नाही आहे. मी त्याला खोटं बोललो, मुलगीच नाही आहे. कसं गंडवलं? कोण माणसं आहे ती तुला पण कळायला नको? 5 रुपयाच्या पेनसाठी 500 रुपये दिलेस तू. नाही नाही खोटी नोट आहे नवा व्यापार मधली, मी पण गंडवलाय. अरे कोण माणसं आहेत ही एकमेकांना गंडवतातच आहेत फक्त. मुळात लक्षात घ्या काय होतंय ना, तुम्हा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय मला लक्षात आलेला, तुम्ही ऐकत नाही. उत्तम स्किल काय आहे? संभाषण कलेचं उत्तम स्किल काय आहे? यू शुड बी गुड लिस्नर. हा ऐकायला हवं. जो उत्तम वक्ता असतो तो उत्तम श्रोता असतो. जर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर मग तुम्हाला उत्तम श्रोता व्हावं लागेल. वा. आणि उत्तम श्रोता व्हायचं असेल तर उत्तम वक्ता व्हावं लागेल. अच्छा. पण समजा उत्तम वक्ता व्हायचं असेल तर उत्तम श्रोता व्हावं लागेल. पण समजा उत्तम स्वतःच जन्मानं व्हायचं असेल तर तुला उत्तम वक्ता व्हावं लागेल. मरा 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 जन्मापर्यंत लूप ठेवा का? थांबा ना. थांबतच नाहीये, तिथेच येत आहेत. कशाला मरायला? थांबा ना. सर प्रेक्षकांशी असं नका बोलू. अरे लाईक बसा रे बसा, शांत बसा सगळे प्लीज, शांत बसा. डिस्टर्ब नको आता, गप बसा. तर काय कुठे होतो मी? हे, माहिती मला. तर संभाषण कलेबद्दल मी सांगत होतो. खड्ड्यात घे तुमच्या संभाषण कलेची मला काय घेणे नाही. मी वाक्चातुर्यावरती येतो डायरेक्ट. हा हा हा. वाक्चातुर्य. आता वाक्चातुर्य म्हणजे काय? तर आपल्या बोलण्यात चातुर्य हवं. आता चातुर्य म्हणजे काय? तर चतुराई. चतुराई म्हणजे चलाखी. चला की कुठं बसायचं? नाही कुठं बसायचं तर? अरे चलाखी मग की मारी नाका. गप्प बस मित्रा, गप्प बस. माझ्या चिडचिड व्हायला लागली. खड्ड्यात गेली माझी संभाषण कला. तुम्ही म्हणताय चला की. अरे चलाकी म्हणजे चलाकी. मी काय तुला घ्याय गप रे यार. डोकं फिरवतो यार. चिडू नका सर. चिडू नका म्हणजे आय एम सो सॉरी मॅम, पण ही माणसं इम्पॉसिबल आहेत. काही लायकीची नाही आहेत ही माणसं. मला यातल्या कोणाशीही बोलण्यात अजिबात रस नाही. असं नका करू. नाही मला नाहीये रस. मी एक करू शकतो जास्तीत जास्त. मी प्रश्न उत्तरांचं सेशन घेऊ शकतो. ते पण मला या 4 माणसांसोबत नाही करायचं. मी त्या 5व्या माणसासोबत करेन. चालेल चालेल. सर काही प्रश्न आहेत तुम्हाला? प्लीज विचारा सर. विचारा तुम्ही, बिंदास विचारा, काही हरकत नाही. कला
म्हणजे सर ती माझी पद्धत आहे प्रश्न विचारायची, म्हणजे दरवेळेला मी असं करत असतो. नका ना असं करू प्लीज. जेन्युइन असेल तर प्लीज विचारा ना. सर माझा प्रश्न जेन्युइन आहे खूप. मग असं जेन्युइन प्रश्न विचारा ना, यांच्यासारखं नका वागू. सर काय होतं ना, बऱ्याचदा समोरच्या माणसाचं बोलणं आपल्याला पटत नाही. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? गुड, अ व्हेरी गुड क्वेश्चन. काय बघा, हे असे सेन्सिबल वागा, असे सेन्सिबल प्रश्न विचारा. हो. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याला कळत नाही अशा सिच्युएशन्स मध्ये आपण काय वागायचं. साधं उत्तर आहे, समोरच्या माणसाचं बोलणं जर आपल्याला पटत नसेल तर आपण सरळ उठून जायचं. क्या बात है. नाही माझं बोलणं पटलं पाहिजे होतं. एक्सक्यूज मी. येस सर. मला तुमचं बोलणं पटतंय. थँक्यू सर, थँक्यू. तर आता जो विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय. येस सर, प्लीज विचारा. आता जो आपला विषय आहे, वाकून काढलेलं चित्र आणि साबुदाण्याचं चक्कूला. काय विषय आहे आपला? वाकून काढलेलं चित्र आणि साबुदाण्याचं चक्कूला. सर तुम्ही जरा इथून बाहेर पडताना वाकून चालाल का? मला तुमचा चकुला सुजवायचा आहे. निघा, निघा. वा वा वा, नेहमीप्रमाणे भन्नाट चर्चासत्र, भन्नाट. येस प्रसाद. वा वा, बहारदार. जेव्हा मोरेनी उफयुम्माचं उम्फू उम्मा केलं तिथपासून जो अंगावर लुला आलाय तो जातच नाही. अरुण, मी आयुष्यभर दोन गोष्टींची वाट बघतो, की मी यशस्वी कधी होईन आणि आजचं लिवलंय मला कधी ऐकू येईल. एवढ्याच दोन गोष्टींची मी वाट बघतोय आता आयुष्यभर. अशक्य आहे ही सिरीज. आणि श्याम्या बहार आणतोस तू. बाकी सगळं उत्तम सांघिक सादरीकरण, फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई. काय माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप हसलो, हसून हसून पडलो. आणि मला असं वाटतं की हीच सगळ्यात मोठी पावती आहे की आम्ही खूप हसलो आणि आता पोट आणि जॉ दोन्ही दुखायला लागलंय. खूप खूप थँक्यू. मंडळी, एका सोसायटीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आज सादर होणार आहे रॅप हा प्रकार. चला बघूया या सोसायटीतले रहिवाशी या प्रकाराला कसा प्रतिसाद देत आहेत ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेतील अतरंगी रहिवाशांना आणि प्रसिद्ध रॅपर सृष्टी तावडे हिला. सुरू करा. चेक चेक चेक. हॅलो हॅलो. चेक चेक चेक. चेक नाहीये, कॅश आहे. चालेल का? खांडेकर गेली 4 वर्ष चेक वर चेक नाहीये, कॅश आहे, चालेल का? हा स्वतःचा बघ. चल, चालू कर, चालू कर. खांडेकर माझ्या समोर तोंडावर हात ठेवून काय बोलताय? दिसताय मला तुम्ही बोलताय ते. सुरू करा, सुरू करा. हा सुरू करूया, सुरू करूया. सो लेडीज एंड जेंटलमैन, 30 से लेके 50 तक भाई सोसाइटी में, मेजे सोसाइटी में अपना एक हिप हॉप का कार्यक्रम मचेलेला है रे. और उस कार्यक्रम का एंकरिंग मेरे को दे रहा है रे. ए, तुझ्या महिलाचा ढोल मराठीत बोल. मराठीत बोल, मराठीत बोल, मराठीत बोल. काय बोलतोय खांडेकर? तुम्ही सतत का लपवताय तोंड? दिसताय तुम्ही बोलताय. नका करू हे. मराठीत बोलतो मी, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या एमएच सोसायटी मध्ये हिप हॉपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी अँकरिंग करणार आहे. आणि आपल्या सोसायटी मधले सगळे कलाकार एकदम रॅपर दिसतायत. परफॉर्म करायचा आहे. बाई स्टेजवर नाही, स्टेजवर काय? सॉरी, 2 मिनिट. उंक्या भाई कमाल दिसतोय भाई, एकदम जबरदस्त कपडे तुझे, मजा आहे. दत्तू नको ना हे करू, नको करू हे. तू किती लाडी गोडी लावलीस ना तरी तुला एंट्री नाही देणार आहे मी. रॅप गाऊ देणार नाही. अरे घेणार, मी रॅप पाठ केलाय आता. अरे तू डेट गेल्यानंतर यार तुम्ही फॉर्म भरता, याला काय अर्थ आहे? शिस्त म्हणजे शिस्त आहे. अरे पण करू दे ना, त्याला काय अर्थ आहे? अरे सोसायटीचं कॉम्पिटिशन आहे, मलाही गायचंय. तुम्हाला गायचंय हो. खांडेकर,
तुम्ही एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ही ओळ सुरात गाऊन दाखवा. मी गातो ना, त्याला काय मी गातो, त्याला काय दे माईक दे. वरून वर येऊन गाता. हो मी गाणार. गातात एका तळ्यात होती बदके सुरेख होते. नको नको नको, कुठे आता काय तळ्यात जाताय का? इथे. चला तिकडे. खळे काका माफ करा, खळे काका माफ करा. बसा तिकडे. याला काय अर्थ खांडेकर. आहे? याला काय अर्थ म्हणजे मी गायचंच नाही? वा रे वा, म्हणजे मेंटेनन्स आम्ही पण भरतो. मी पण सभासद आहे, केलं. माझं गाणं माझ्या बायकोला आवडतं. विचारा तिला काय ग. बरोबर बोलतायत. तिला काय पर्याय आहे काय? ए, कदम असं बोलू नका, आधीच सांगतो. खांडेकर. अरे याला मी या अन्यायाला वाचा काय हे म्हणजे काय? फोडणार. हा, ठीक आहे बसा तुम्ही, नंतर फोडा ते. अरे बसा ना जरा. काय करताय असे? रेडी सुरू म्हणजे अरे आपले चीफ गेस्ट आपल्या जज विंगेत उभे आहेत. बोयांनी असं असं करून विचारतायत कधी येऊ आधी ते कालपासून गांगरलेले आहेत माहिती आहे ना तुम्हाला. त्यांनी उगा चुकीच्या क्यूवर एंट्री घेण्यापेक्षा आपणच त्यांना स्टेजवर बोलूया. हो 1 2 3 चोरी नाइफ मुंबई की चॉइस लिरिक्स की क्वीन माइक की मजिशियन रॅप चे जिने बदललेत नॉर्म्स थोडा डाऊन बोलते पण बडा आहे स्ट्रॉंग. सगळ्यांना विचारते महिना तो कौन बे महिना तो कौन बे. इंट्रोड्यूसिंग सृष्टी तावडे. मैं नहीं तो कौन बे? बोल बोल बोल, मैं नहीं तो कौन बे? है कौन इधर? मैं नहीं तो कौन? ना रैपर वाली वाइब नहीं है, ओके, पर ऐसा नहीं कि वो स्टाइल नहीं है, ठीक है? रुको जरा, सबर करो. कौन बोला डिस मेरा स्टाइल नहीं है? हाँ? मैं नहीं तो कौन बे? बोल बोल, मैं नहीं तो कौन बे? बोल बोल बोल, मैं नहीं तो कौन बे? है कौन इधर? मैं नहीं तो ताई ताई अहो माझ्याच बरोबर फोटो काढताय तुम्ही. एक नाही आता नाही का चौगुले काका. हा चला मांडवकर लांब जा. जातोय ना. काय नको होणार. लव यू खांडेकर हेलो. बगळ्याची बगळे घेऊन तिकडे जा. तिकडे जा. मी नाही गाऊ शकत, नियम नाही तर तुम्ही आधी नियमात गेलत नावा. म्हणजे मी नाही गायचं. नाही गाऊ शकत. मेंटेनन्स भरला नाही. अहो नाव नाही दिलं ना तुम्ही. स्वतःची स्कूटर काढा आधी. एक मिनिट, स्कूटरचं कशाला काढलं तुम्ही? मग तुम्ही का नाही ह्याने स्कूटरचं कशाला काढलं? आलेत बघा ना. स्कूटरचं ह्याला काहीच अर्थ नाही ना. सृष्टीजी वेलकम इन आवर MHJ सोसायटी. आज सृष्टी नाही तर अख्खी रॅपची सृष्टी ते अवतरली आहे असं मी म्हणेन. बापरे, हे कोणी तुला लिहून दिलं? Kidding, just कॉमेडी kidding. वाले आता रॅप करायला लागलेत, तर रॅपर पण कॉमेडी करू शकते ना. अरे तुमच्याकडे तो एक देव डूड वाला स्किट आहे ना, त्याच्यात एक मुलगा करतो रॅप. अरे यार काय ओळखतो मी त्याला, आरशात बघतो मी. बोल. त्याला सांग, असं जर रॅप करत राहिला ना तर एक दिवशी अभिनय रॅप करून ठेवावा लागेल. ताई गावची म्हणून काय मांडीवर घेऊन बसाला आता. बसा तिकडे गपचूप. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सृष्टीजी प्लीज हॅव अ सीट. स्थानापन्न व्हा असं पण बोललं असतं, चाललं असतं. मी मालाडची आहे, युगांडाची नाहीये. परफॉर्मन्सवर लक्ष द्या प्लीज. आग लावून टाका. बस खरी आग लावायची. बसा. तर आता आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. यस. आपला पहिला परफॉर्मर आहे आपल्या सगळ्या काय काय मी आहे पहिला परफॉर्मर. नाही तू. अरे मी आहे पहिला परफॉर्मर. अरे नाही. मी आहे का? रेलगाडी चुक 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 रेलगाडी चुक चुक खांडवा मांडवा मांडवा खांडवा खांडवा. मला तिकडे जा तुमचा खांडवा घेऊन आता. त्याचा काय अर्थ? मग आम्ही काय करायचीच नाही करा सादर. मी पण मेंटेनन्स भरतो, मी पण सभासद आहे. हो पण तुम्ही नाव दिलं नाहीत ना. मी का बाबा साव स्कूटर काढा आधी तुमची. स्कूटरचं का काढलं? स्कूटर काढा आधी तुमची. स्कूटरचं ह्यानी मला नाही करायचं. नाही स्कूटरचं असेल तर मग मला नाही बोलायचं. अरे चौगुले हे असं का म्हणता स्कूटरचं? सृष्टी तावडे आली माझी स्कूटर 5 वर्ष बंद आहे, त्याला हा कशाला बोलतो त्याच्यात? सोसायटीचे प्रॉब्लेम आता काढायची गरज आहे का? मीटिंगला काढूया ना आपण.
तर अशी आमची MHJ सोसायटी हॅपनिंग सोसायटी. तर पहिले परफॉर्मर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके कदम काका उर्फ कॅडी द क्या बोलते पब्लिक मेंटेनन्स भरा. मेंटेनन्स भरा आता इथं जी जागा मी गातो नाही रे इकडे मी रॅप करतो नाही का मेंटेनन्स भरा आता इकडे बोलायचं नको ना, नका ना लक्ष देऊ त्यांच्याकडे. सोसायटी मीटिंग आहे इकडे नाही, नका लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. तुम्ही तुमचं का तुमचं का. म्युझिक गाणं. हॅलो. विचारलं विसरला यार, विसरला. रॅपचं पहिलं वाक्य विसरलात तुम्ही. ये वचरे मेंटेनन्स बोलले तर सगळं टेन्शन आलं मला नाही, चल, तुम्ही मेंटेनन्स पण विसरताय, वाक्य पण विसरताय अरे रॅपची. पण ही जागा आहे का इच्छा आतला तुम्ही आता विचार करून या, सगळं पाठ करून या, नंतर या. इथे 5 मिनिटात येतो हा, 5 मिनिटात येतो. यो गेला यो चला चला, हा पाठ करा त्यापेक्षा. तर सृष्टीजी हे असे आमचे कदम काका. कसं वाटलं तुम्हाला. क्या बोलती पब्लिक ह्या एका वाक्यावरती कॉमेंट्स द्यायला मी प्रसाद ओके का. त्यांना जमतं पडलेल्या स्किटवर पण पानभर बोलायला मला. जो प्रश्न प्रेक्षकांच्या मनात 6 वर्ष खदखदत होता त्या प्रश्नाला तुम्ही पहिल्याच दिवशी वाचा फोडलीत. सलाम तुमच्या कार्याला. या ठणठणीत आणि दणदणीत कमेंट नंतर आपण पुढल्या परफॉर्मर कडे वळूया. अगले परफॉर्मर मराठी बोल रे, मराठी बोल. चौ चौगुले आणि हे श्री चौगुले. हो परफॉर्म करा ना आधी चौगुले काका. सो गाइस, होय होय यो गाइस, होय यो गाइस, आज पहिला रॅप शो आहे गाइस. सृष्टी मॅडम छान दिसतंय, छान. थँक्यू थँक्यू. आम्ही आता हे गाणं सुरू करतो. हा, प्लीज प्लीज. खरात 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 दिसतंय नीट कर. खरात खरात होतंय मी घरात येऊन वरात आले यांच्या घरात. सुरुवातीला संसार झाला सुरात चालला मग हळूहळू मला कंटाळा आला. रोज रोज तोच तो चेहरा बघून माझा मूडच गेला. बोलायचे आधी मला राणी मुखर्जी नवरा मिळाला मला केशव मुखर्जी. केशव मुखर्जी का म्हणायची. काय संबंध आहे केशव मुखर्जी. रॅप मध्ये उत्तर रॅप मध्ये उत्तर द्या. हो हो, आता बघ, माझं ठरवलं. हे कुठलं गाणं तू लिहिलंयस. आपलं वेगळं गाणं ठरलं होतं ना, लिहिलेलं वेगळं होतं ना आपण. तुमचं लिहिलेलं मी बोलायचं का माझ्या मनातली पण खतखत काय मी व्यक्त केली. अच्छा, आता माझं गाणं आहे. मी आता आम्ही याला उत्तर देतो. मला काय तुमच्यासारखं पाठ नाही, मी लिहून आणले. आता उत्तर देतो. यो रॅप बॅटल. बोला ना पुढे. रे नाचताना हलते ना, थांब ना. होय, ही माझी बायको, ही माझी बायको, हो आहे इथे कायको, होय होय आहे इथे कायको, हो ही आहे सायको, हो हो ये हा हा अरे सगळे नंबर इकडे तिकडे झाले सगळे. ओ हो 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 थांबवा गाणं. ला 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 हा नका करू. थांबवा. काय करताय. ते काय झालं, ते हातातून पेपर्स उडाले ना, त्यामुळे सगळं ते नंबर्स उलटे लिहिलेलं पण नाहीयेत नंबर्स, आणि त्यामुळे गोंधळ. नाही सॉरी मॅडम, सॉरी हा. ते ना थोडेसे धसमुसळ आहेत. ते एवढूशा हाईट वरचा नळ असतो तो कुणाला इथे लागून टेंगून आलाय का.
यांना आलंय. यांना ना काचेचा दरवाजा दिसत नाही, धनाधन आपटतात ते. स्वतःच्याच गाडीचा दरवाजा बंद करताना स्वतःला लागलाय. यांना सॉरी, माफ करा, पण आम्हाला नंबर द्या. या तू कशाला करतेस हे चांगलं दिसतं का? नवऱ्याचा सगळं अपमान करते सगळ्यांसमोर. दरवर्षीच आहे हे. जजेस समोर भांडू नका. जजेस समोर. नाही, मला राहायचंच नाही तुझ्या घरात. अरे रुसण्याची रेंज आहे का इकडे? तिकडे जा ना. इथे येऊन काही रुसायचं आहे? दरवेळेला तू प्लीज ते सगळं एकत्र करा, काय ते नीट करा आणि परत 7 दिवस तयारी केलेली होती मी हो. या रॅपची. मोबाईल घ्या. आय एम सॉरी सृष्टीजी. नेक्स्ट परफॉर्मर कोण आहे? नाही खांडेकर तुम्ही नाही. अरे यार, लुधियाना हरियाणा लुधियाना नोएडा खांडवा मांडवा नोएडा. नोएडा आणि खांडवा मांडवा. चला नेक्स्ट परफॉर्मर कोण आहे? नेक्स्ट आठवलं तुम्हाला? मला आठवलं. या कदम काकांना आठवलेलं आहे. बस या कदम काका. कदम काकांना आठवल्यावर काय होतं आपल्याला माहिती आहे. क्या बोलते पब्लिक? तुम्ही कशाला ते वाक्य बोलताय? डायरेक्ट अरे पण मेंटेनन्स भरा का? मी पहिल्या मालावर राहतो. लिफ्ट कशाला मेंटेनन्स भरू मी? बरोबर. नाही, यो तिकडे वरती आंघोळ करतो, आवरं लिकेज आहे, सगळं फेस माझ्याकडे येतो माहिती वरती. ए, कदम मला काय बोलतो? हा स्कूटर लावतो ते बघ ना. अरे माझ्या स्कूटरचा काय संबंध आहे? वहिनी सांभाळा. हे दिस इज रॅपिंग नाही आली तर मी स्टेजवर काय केलं? हो मग तुम्ही कशाला बडबडताय मेंटेनन्स? तुम्ही डायरेक्ट रॅप सुरू करा. रॅपनी उत्तर द्या. हार्ड है. थँक्यू. संपलं. एवढंच होतं? ऍक्च्युली खूप होतं, पण हे मेंटेनन्स बोलले तिकडे टेन्शन आले सगळे विचार. इथपर्यंत आलं होतं, गलत आलंच नाही. गेली 20 मिनिटं तुम्ही बहुत हार्ड हे असे 3च अक्षर आठवत, ते पण 2दा. जा तिकडे. आणि मेंटेनन्स तर भरायचाच आहे आणि या फालतूगिरीसाठी 5,000 रुपये पण भरायचे तुम्हाला. नका चला तिकडे. चला सॉरी तर नेक्स्ट परफॉर्मर आहे दाढी. दाढी? हे काय इंट्रोडक्शन आहे? हे रे चपाती पापड, मी दाढी, मला काय नाव नाही. चल नमस्कार मॅम, माझं नाव मंदार मांडवकर. हा MC मँडी. MC मास्टर ऑफ सेरेमनी. पहिलं काय PC म्हणजे बिलकुल चूप. चल मग गातोय ना. मग गा ना. मग गातोय ना. मग गा. मग गातोय. मग भाई गा. मग गाणार आहे. मग मी गाऊ काय आता? गा. मी कशाला गाऊ? तुझा आहे ना. गाणारच आहे. गा ना. अरे काय चाललं? रॅप कॉम्पिटिशन आहे ना, आपण मग रॅप करूया. आय एम सो सॉरी. हे नको. ऍक्च्युली काय झालं, ते नेहमी भेटतात तेव्हा एकमेकांवर असाच राग काढतात. आणि राग आला की काय करता? काय नाही, मारामारी करतात एकमेकांची. इथेच चुकता. तुमच्याकडे शब्द आहेत, शब्दांचा वापर करा, शब्दांमधून आपलं मत व्यक्त करा आणि आपल्या आतमध्ये जे काय खदखद आहे, जी आपली जो आपला आक्रोश आहे, आपला दबलेला आवाज आहे ना, तो संगीताच्या मार्गे बाहेर काढा आणि राईड करा ही वाईब वाटेल तिकडे. वा करतो ते तुम्ही बोललात तसं करतो मी. बस बाबले मँडी बोलतात. मँडी 1 2 3 स्टार्ट. ऊपर है फ्लोर में ऊपर है.
ऊपर आहे ऊपर आहे फ्लोर मेरा ऊपर आहे माझ्या वर्षा मधल्यावर राहतो एक दलिंदर त्याचं नाव राऊत फाटका स्पीकर सोसायटीच्या मीटिंग मध्ये नेहमी तरी काचकाच भांडतो सगळ्यांशी वाचवा ऊपर आहे फ्लोर मेरा ऊपर आहे की रस्त्यात त्याच्या टाकेन केळ 12ची वेळ संपेल खेळ तुटेल दात लागेल वाट 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 भावा तुला दवाखान्यात देतो खोट खोट वाजव रे दवाखान्यात तू काय देणार मला घाट घाट लागेल तुझी वाट वाट लागेल तुझी वाट 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 अरे वाट अरे वाट 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 फाट फाट हे फाट 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 अरे हाट अरे हाट अरे हाट 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 अरे हाड हाड अरे हाड 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 अरे हुई अरे हुई अरे हुई 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 तू चल तू ही रे मला नका सांगू रे एव्हा तू पण हुई चल चल तू ही जा तू पण हुई चाल ना मला होई मला जास्त बोलू नका मला डोकं मला पण जास्त बोललो चल रे धक्का बिक्का, धक्का बिक्का. काय चाललंय सॉरी काय चाललंय? बोलू काहीतरी मी माझे कोणतेच डायलॉग बोलले नाहीये आय एम सो सॉरी तुम्ही रॅपच्या नावाखाली फक्त हिंसा करताय आणि रॅपचा जन्मच मुळात ह्यासाठी झालाय की हिंसा कमी व्हावी. दॅट इज द पॉइंट. तुम्ही नेमकं उलट करताय. मला इथे ज्यांनी कोणी सादर केलं जे काही केलं तुम्हाला रॅपचा अर्थ कळतो. रॅप म्हणजे रिदम अँड पोएट्री. तुम्ही जे काही केलं त्यात ना रिदम होता आणि पोएट्रीचा तर काहीच संबंध नाही आला अजून तरी. मांडवा खांडवा खांडवा त्यात पण नव्हतं. झुकझुक ते नाही त्याच्यात रेलगाडीमध्ये ते जे ओरिजिनल गाणं आहे ना अशोक कुमारांचं ते खूप सुंदर आहे. तुम्ही फक्त इथे येऊन त्याची माती केली आहे बस. हे मात्र बरोबर बोलले माती अरे एक कवी असतो जो काहीतरी लिहितो आपल्या मनातलं काहीतरी व्यक्त करतो त्याला रॅप म्हणतात. तुम्ही जे केलं त्याला फक्त भांडणाला चाल लावणं म्हणतात. आणि रॅप कशाला म्हणतात व्यक्त होणं कशाला म्हणतात ऐकायचंय. बघा दिल में चाहे राम हो रहीम हो, घर में तेरा बाप हो या चाहे तू यतीम हो, चाहे तू अकेला हो या चाहे तेरी टीम हो, जब तक तेरे धड़कन में है तड़पन की तू आग उगा लेगा बेटे, दिन बना देगा बेटे, लिखेगा तू ऐसा जिसे सीन बना देगा, थोड़ा साइड से निकल के सबके आगे आगे चल के तेरे लफ्जों को ख्यालों की मशीन बना देगा, तब तक रुकना नहीं, चाहे बोले कोई कुछ लेकिन झुकना नहीं, तेरी बातों को दबाने तुझे साइड में बिठाने आएंगे जो घर से बनने निकल लेते जाने माने, लेकिन तेरे जैसे टैलेंट के तले वे तले वो पीछे छूटे जब तेरे जलवे चले, तुझे ना हल्के में ले वो भी जानते, तेरी बातों में वजन है वो भी मानते, वो भी अकेले में जाके तेरे गानों को बजा के साउंड तेरे जैसा लाने सुर ताने गला फाड़े अकेले लेके कंपटीशन में भी हारे हैं बेचारे. सोच गानों को ना हिंदू ना मुस्लिम से फर्क है, आर्टिस्ट का आर्ट के आगे ना कोई धर्म है बस तलब है, बातों को खुल के बताने की जज्बातों को जताने की, सिर्फ अपनी नहीं अपने जैसे बाकी के जमाने की संभाल ये कलम, तेरे हिस्से का करम कर सफल कर जन्म, बया कर जख्म या भरम कर खत्म, चल लागे आगे तू तेरे पीछे पीछे हम. हे कमाल आहे. हे हे आली माझी कोकण रेल्वे, माझी सीट कुठली आता, मी कुठे जाऊ आणि कसं मी पकडू. कोकण रेल्वे आली त्याची मी काय करू आता. कोकण रेल्वे एकीकडे रॅप दुसरीकडे चाललाय तो सांभाळत राहतो काय कुठलं हे काय अर्थ नाही. तुम्हा सगळ्यांचाच विषय बहुत हार्ड आहे बाय. एकदम रॅपचिक परफॉर्मन्स. प्रसाद अफलातून बहारदार. मजा आली, खूप मजा आली. इतके दर्जेदार छपरी दिसताय सगळे. एन्जॉय केलं तुम्ही सगळ्यांनी प्रचंड. आणि तुमच्या धाडसाचं कौतुक की त्या क्षेत्रातली एक मास्टर पर्सनॅलिटी तुमच्या बाजूला बसली, त्याच्यासमोर तुम्ही त्याच कॅटेगरीची वाट लावताय. या धाडसाचं म्हणजे कौतुकच केलं पाहिजे. वा वा वा. सृष्टी तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. आत्ता तू जे मध्ये जे सादर केलंस ते अफलातून होतं. अफलातून. म्हणजे त्यांनी तुझी भाषेवरती किती पकड आहे
तुझ्या विचारांवर तू किती ठाम आहेस आणि तुझ्या सुरांवर सुद्धा तू किती ठाम आहेस या सगळ्याचा प्रत्यय आला त्या छोट्याशी तुझी झलक दाखवलीस त्यातून. अफलातून आहे आणि तुला दैवी देणगी आहे आणि त्याचा तू उत्तम वापर करतेस असं मला वाटतं. संपूर्ण महाराष्ट्राचं तुझ्यावर प्रेम आहेच आणि ते विविध पद्धतीने तुझ्यापर्यंत पोचत असेलच तुझ्या वेगवेगळ्या हँडल्समधून किंवा लोक तुला भेटत असतील. पण महाराष्ट्राची हास्यजत्रावर पण तुझं खूप प्रेम आहे असं आम्हाला कळलं आणि ते व्यक्त करण्यासाठी सुद्धा तू एक काहीतरी मस्त रचलंयस. तर मग आम्हाला ते ऐकायला फार आवडेल. चालेल. आणि मी एवढं बोललोय म्हणजे हे स्किट पडलेलं नाही हा. इजी नहीं है फनी होना, समझ जरा कर राग बाजूला नि भर हास्य रस जरा. बी हैप्पी टू फील इट्स हैपनिंग फॉर रियल एंड यू नो द ड्रिल. अरे हंस जरा. एवरीबॉडी इन द हाउस से हास्य जत्रा विद द मदर एंड स्पास से हास्य जत्रा. अरे आवाज कुणाचा हास्य जत्रा. आवाज कुणाचा हास्य जत्रा. मस्त सृष्टी. सई. रॉकिंग परफॉर्मन्स होता. तुम्ही सगळे कडक दिसताय आणि किती रिफ्रेशिंग कन्सेप्ट होती ही. मी सगळ्यांना अशा वेशात किंवा असं परफॉर्म करताना पहिल्यांदा पाहिलं. सृष्टी, तू जे विचार मांडलेस ते मला खूप महत्त्वाचे वाटतात. मला असं वाटतं की कलेला कुठल्याही प्रकारचं बॅरियर नसावं आणि तू तुझ्या शब्दातून तुझ्या रॅपमधून हे खूप छान सांगितलंस. अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलंस. त्याच्याबद्दल तुझे खूप आभार. तुमच्या सगळ्यांची साथ पण कडक होती. मस्त परफॉर्म केलं. मजा आली. थँक्यू. आणि स्पेशल थँक्स आज तुझ्यामुळे सृष्टी रॅप या विषयाला या मंचावर आज हात घेतला गेला. किती भारी, सुंदर. थँक्यू. मंडळी, ही हास्य पौर्णिमा अशीच बहरत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.